केलं जातं. आपलं रिपोर्टिंग उशीर झाले, आपण उशीर या ठिकाणी हजेरी लावली. त्या अनुषंगानं संघटनेच्या नियमानुसार, ऑर्गनाइज कमिटीच्या नियमानुसार तुम्हाला 3 चेंडूंची पॅनल्टी असेल. तुम्हाला 3 चेंडू कमी खेळायला मिळतील सेकंड इनिंगमध्ये. दुसऱ्या इनिंगमध्ये तुम्हाला 3 चेंडू कमी असतील. फक्त 21 बॉल्स म्हणजे तुम्हाला 21 चेंडू खेळावे लागतील. अतिशय चांगला चेंडू. या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षण थोडंसं खराब पंकजाच्या माध्यमातून आपण पाहतोय. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या. 2 धावांनी स्वतःचं अकाउंट ओपन झालं. धावसंख्या होती ती बिनबाद 2. षटक क्रमांक पहिलं प्रगती पथावर गोलंदाज राम चौधरी. स्ट्राईक रोटेट करतोय साईनाथ. हा पॉलीवर चेंडू सुंदरसा ऑनड्राईचा फटका आपण पाहतो. चेंडू येतो शॉर्ट सेलिमिडॉरला. एक धाव घेण्याची संधी झाली. धावसंख्या 3 वर पोहोचली. यानंतर मेर स्पोर्ट्स भरोडी विपक्ष जय गावदेवी काटई या 2 संघांमधून पुढील सामना असेल. त्या अनुषंगाने दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील आपल्या पूर्वतयारीमध्ये राहायचं आहे. चालू सामन्यामधील फर्स्ट इनिंग संपताच नाणेफेकीसाठी आपण टॉसबॉक्स द्यायचं आहे. आउट ऑफ इनसाइडचा अतिशय चांगला फटका. चंद्रकांत नाईक चेंडूला जज करतोय आणि पहिला फलंदाज बाद होतोय गिरीश. मेर स्पोर्ट्स भरोडी विपक्ष जय गावदेवी काटई या 2 दिग्गज संघांमधून पुढील सामना असेल. त्या अनुषंगाने दोन्ही संघाचे कॅप्टन चालू सामन्यातील फर्स्ट इनिंग संपताच आपण नाणेफेकीसाठी टॉसबॉक्समध्ये यायचं आहे. नेक्स्ट बॅट्समन महेश तरे येतोय. ऑनसाईडचा अतिशय चांगला फटका. आपण महेश याच्याकडे देखील चांगलं क्षेत्ररक्षण झालं. एक धाव घेण्याची संधी महेश याला झाली. एक धावेने महेश आपलं स्वतःचं अकाउंट ओपन करतोय. धावसंख्या 1/4. षटक क्रमांक पहिलं गोलंदाज राम चौधरी. खऱ्या हाताने आतापर्यंत ज्यानं चांगली गोलंदाजी केली, आतापर्यंत ज्यानं खर्च केल्या 5 चेंडूमधून 4 धावा. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज रायटम राऊंडचा मारा. या ठिकाणी मात्र चेंडूला विकेट घेण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू जातोय नॉन स्टॉप. चेंडू आणि बॅटमध्ये निश्चित आपण हलकासा स्पर्श पाहिला, मात्र एसटी रक्षकाला चेंडू व्यवस्थित गॅदर करता आला नाहीये. चेंडू सरळ सीमेच्या बाहेर जातोय. चौकार चौकाने संघात धावसंख्या 4 ने पुढे सकते. धावसंख्या होती ती 8 झाली ना. दुसऱ्या षटकाला प्रारंभमध्ये वैयक्तिक पाला सांघिक दुसरं गोलंदाजी तो निलेश. पहिल्या ओव्हरमधून जमा झाल्या 8 धावा. 1 फलंदाज बाद गिरीश माधवी. रानाल विपक्ष कशेड या 2 दिग्गज संघामध्ये आपण सामना पाहतोय. सन्माननीय गणपतजी भोईर यांचा संघ आपण पाहतोय.
फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. नेक्स्ट बॅट्समन येतोय निलेश. बघा स्वराज्य कशेळे सांगायला एक सोडा संधी ब्रेकिंग न्यूज तुमच्यासाठी आहे. जो फलंदाज चौकारांची हॅट्रिक साधेल त्यासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राईज, षटकारांची हॅट्रिक साधेल त्यासाठी 2000चं कॅश प्राईज. सन्माननीय गणपतजी भोईर शिवसेना शाखा प्रमुख काल्हेर यांच्याकडनं, काल्हेर कशेले यांच्याकडे एक सुवर्ण संधी आहे. षटकार आणि चौकारांची हॅट्रिक साधली तर योग्य तो पारितोषिक त्यांच्याकडे दिलं जाईल. लॉनसाईडचा अतिशय चांगला फटका आपण पाहतोय. निलेशाच्या बॅटमधून येतोय एक धाव. एक धावने स्वतःचा अकाउंट ओपन होतोय. धावसंख्या 1ने पुढे सकते. धावसंख्या होते ती 9. षटक क्रमांक दुसरं गोलंदाज निलेश. आता मला स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे. संघातील सर्वात महत्त्वाचं ट्रम्प कार्ड फलंदाज, बेस्ट टेक्निकल बॅट्समन साईनाथ. साईनाथच्या बॅटमधून बिग मोठा फटका. चेंडू जाईल का आउट ऑफ पार्क. अतिशय दमदार फटका, चांगला फटका, उत्तम फटका, जबरदस्त फटका, अफलातून फटका आपण पाहिला. आणि ज्या फटक्याची नितांत गरज कशी आहे सांगाल तोच फटका. साईच्या बॅटमधून चेंडू आउट ऑफ पार्क, सीमा रेषेच्या बाहेर देखील गेला. आणि या 6 धावेने आता संघाची धावसंख्या देखील पुढे सरकली. धावसंख्या होती ती 15. खऱ्या अर्थाने चेंडूची लाईन जबरदस्त लवकर रीड केली. ऑन साईडचा बिग ब्लास्ट त्याच्या बॅटमधून चेंडू वाडिश लॉंगॉन सीमाच्या बाहेर जाणारा अतिशय दमदार षटकार आला. गणपतजी भोईर यांच्याकडे एक सुवर्ण संधी आहे. चौकारांची हॅट्रिक साधतात 1000 रुपये, षटकारांची हॅट्रिक साधतात 2222 रुपये. कशिडे सांगायला ब्रेकिंग न्यूज. फुलेंचा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं. खऱ्या अर्थाने चेंडू येण्याच्या अगोदर थोडीशी बॅट रिलीज झाली. टाईम व्यवस्थित सेट झालं नव्हतं. फलंदाज साई याचा निर्धाव चेंडूची सांगता झाली. डॉट चेंडू, धावसंख्या स्थिर. षटक क्रमांक दुसरं 2/15. फुलेंचा चेंडू ऑन साईडचा पुन्हा एकदा फटका साजलाय. चेंडू काही क्षेत्ररक्षक मारा कॅच. बघा जेव्हा अशा प्रकारचा झेल आपण कलेक्ट करता, 2 क्षेत्ररक्षक एका झेलवर ट्राय करत असतील तर खऱ्या अर्थानं कॉलिंग करणं फार गरजेचं असतं. अन्यथा एखादा मोठा अनर्थ घडण्याची दाट शक्यता असते. अशा वेळेस अशा सिच्युएशनमध्ये प्लीज आपण थोडंसं कॉलिंग करत जा. फटका उत्तम होता, प्लेसमेंट चुकीचा, चेंडू ऑन साईडला जातो, क्षेत्ररक्षक दक्ष होतो, कुठल्यावरची चूक नाही आहे. अचूक असू चेंडूला कलेक्ट केला आणि महत्त्वाचा फलंदाज साई याची खेळी मात्र संपुष्टात. नेक्स्ट बॅट्समन आहे तो जयेश. नेक्स्ट बॅट्समन जयेश. बघा जयेश याच्याकडे देखील चांगली अभिडी, चांगली क्षमता, उत्तम फलंदाज आहे. नेहमीच एक आक्रमक खेळ आणि नेहमीच मोठ्या धावसंख्येने आपला अकाउंट ओपन करणारा फलंदाज. या ठिकाणी मात्र चेंडू सुंदरसा फ्लिकचा फटका. चेंडू जातो ऑन साईडला. एक धाव घेण्याची संधी. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जाईल. 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावांची संख्या, धावसंख्या 17. षटक क्रमांक दुसरं संपतो. 2 षटकांच्या आधी धावसंख्या होती ती 17. अजूनही उर्वरित 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. तिसऱ्या षटकाला प्रारंभमध्ये वैयक्तिक पहिला सांघिक तिसरं गोलंदाजी तो चंद्रकांत नाईक. दमन दौरा 2023 मधून काय जबरदस्त परफॉर्म ज्या खेळाडूचा आपण पाहिला होता. प्रेक्षकांनी ज्यांना इम्प्रेस केलं होतं. खऱ्या अर्थाने षटकारांची डील तिथे बॅटमधून काय आपण पाहिलं होतं. सर्वाधिक जास्त षटकार ज्याच्या बॅटमधून आपण पाहिलेत.
चंद्रकांत नाईक लेफ्ट टर्न राऊंडचा मारा आणि पहिला चेंडू पेस करताना मात्र चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आले नव्हतं फलंदाज निलेश याला मोठा फटका मारण्याचा मानस निश्चित आपण पाहिलं त्याच्या बॅटमधून खऱ्या अर्थाने चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं चेंडूचं टाईम व्यवस्थित सेट झालं नव्हतं इनसाइडचा फटका आपण पाहतो चेंडूचा शॉट एक्स्ट्रा कव्हरला पंकज फेक मात्र थोडीशी रॉंग एंड झाली पंकजाच्या माध्यमातून एकदा घेण्याची संधी होती त्याकडे दोनदा कन्वर्ट झाल्या दोनदा संघाची धावसंख्या देखील वाढली 20 षटक क्रमांक तिसरा गोलंदाज चंद्रकांत नाईक चेंडू खाली शतरक्षक आहे दक्ष अतिशय प्रतिम उत्कृष्ट झलकाली केला जो निलेशच्या माध्यमातून महत्वाचा फलंदाज जयश याची खेळी मात्र संपुष्टात नेक्स्ट न्यू बॅट्समन रणजित येतोय चला नेक्स्ट न्यू बॅट्समन आपण देखील वेल कमी घ्या लगेच स्पीडअप करायचं आहे 30 यार्डचं जे सर्कल आहे आपण कंपल्सरी क्रॉस करायचं आहे नेक्स्ट बॅट्समन रणजित मात्रे अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज आता मात्र परिपूर्ण संघाची मदार एक धाव कंप्लीट दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जाईल दबंदबरा 2023 मधून काय जबरदस्त परफॉर्मन्स या दोन्ही संघाचा आपण पाहिला होता मात्र महत्वाच्या सामन्यामध्ये दोन्ही संघ पराभूत झाले चला बरोडी संघाचा कॅप्टन आणि त्याचबरोबर काटेई संघाचा कॅप्टन आपण नाणेफीसाठी टॉसबॉक्सशी संपर्क साधायचा आहे काटेई संघाची टाकला 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 डॉट डॉट किती धावा आहे धावसंख्या 22 चेंडूला शॉर्ट अँड पुलचा फटका चेंडू खाली क्षेत्ररक्षक दक्ष आहे मात्र या ठिकाणी मग झेल सोडला जातो जीवदान दिलं जातं आयुष्यमान भवचा आशीर्वाद दोन धावा कंप्लीट झाल्या आणि या दोन धावांनी संघाची धावसंख्या दोनने पुढे धावसंख्या होती ती 24 आता मात्र शेवटचा अंतिम अखेरचं षटक प्रगतीपथावर आणि स्ट्राईक रोटेट करण्याची सर्वात महत्त्वाची संधी आहे ती निलेश याला
गोलंदाज पंकज. बघा राणा संघाला देखील या स्पर्धेमध्ये एक ब्रेकिंग न्यूज आहे. नामदेव चौधरी आणि या ठिकाणी मात्र चेंडूला उडावलाय डाऊन दी ग्राउंड. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटकाच्या फटक्याची नितांत गरज होती. कशी सांगाल तोच फटका आपण निलेश माधवी याच्या बॅटमधून पाहिला. सरळ सीमारशीच्या बाहेर जाणारा अतिशय दमदार षटकार. संघाची धावसंख्या 6 पुढे धावसंख्या होती ती 30. राणाला संघाला एक सुवर्ण संधी आहे. आपण जर खऱ्या अर्थाने या स्पर्धेमधून या चषकावर नाव कोडलं तर मला वाटतं निश्चितच पूर्ण संघाला नामदेव चौधरी यांच्याकडे स्पेशल ऑफर आहे जीवनाची. 30 धावसंख्या 30 आहे. पुन्हा एकदा ऑन साईडचा अतिशय चांगला फटका. चेंडू जातोय मिड विकेटला. चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि फलंदाज धावचित बाद. अति घाई आणि संकटात नाही. धावसंख्या 31. नेक्स्ट बॅट्समन बालाराम डावकर फलंदाज आहे. उर्वरित 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. आउट ऑफ स्टंप. थोडासा बाहेरचा चेंडू पंच व्हायची खून करते. गबांतर दाबणी संघात धावसंख्या 32. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज पंकज. चेंडू देखील थोडासा स्वेर आपण पाहतोय. वारंवार चुका देखील आपण पाहतो. गोलंदाज पंकजाच्या माध्यमातून स्वेर मारा. पंचाच्या समांतर धाव मिळते. अवांतर धावसंख्या आणि पुरस्कार धावसंख्या 33-33. लॉस ऑफ 5 विकेट अँड लास्ट ओव्हर प्रोग्रेस. शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगती पथावर. संघाची धावसंख्या 5/33. आउट ऑफ इनसाइडचा फटका बाळ्याच्या बॅटमधून येतो. एक धाव घेण्याची संधी. चेंडू जातो शॉर्ट कव्हरला. धावसंख्या 34. चेंडूला स्विच इट.
शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी बाळायाला. अतिशय चांगला फटका. एक धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावसाठी देखील प्रयत्न केला जाईल. तिसऱ्या धावेसाठी मात्र फलंदाज बाळा बाद होतो. 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धाब्याने कशाळी संघाची धावसंख्या 36 आणि विजयासाठी 37 धावांचं लक्ष्य. खूप खूप धन्यवाद मोहनदादा भोईर. तर मैदानामध्ये सध्या सामना सुरू आहे. विलास स्पोर्ट राहणाल आणि स्वराज युवा प्रतिष्ठान कशेली. डीजे सौरभ जरा आवाज दे ना मला, आवाज दे जरा. तर विजयाचं लक्ष्य 37 धावांचं. 36 धावा बनवल्यात स्वराज युवा प्रतिष्ठान कशेली संघाने आणि 37 धावांचं लक्ष उभं केलं आहे. दमान दौरा 2023 मध्ये देखील सुपर 12 मध्ये या दोन संघ आमने सामने भिडले होते. विलासपूर राहणार संघाने स्वराज युवा प्रतिष्ठान कशेली संघाला त्या सामन्यातून पराभूत केलं होतं. बघूया इथे देखील या सामन्यातून या स्पर्धेमध्ये चांगली फिल्डिंग, चांगली गोलंदाजी आपण विलासपूर राहणार संघाकडून पाहिली. इथे आता 37 धावा डिपेंड करायचे आहेत गिरीश मडवी फॅन टीमला. 24 चेंडूमध्ये 37 आणि सलामी जोडी चंद्रकांत नाईक आणि राम. दमान दौऱ्याचा मालिकावीर चंद्रकांत नाईक उर्फ छोटू
आणि गोलंदाज देखील स्वराज युवा प्रतिष्ठान कशेली संघाचा सिनियर महेश तरे ज्यांनी अध्यक्ष चषकामध्ये प्रभावित कामगिरी केली होती. नक्की सर्वात भरोशाचे गोलंदाज आहेत एवान जोडी गणेश तरे आणि संतोष म्हात्रे, तसेच गणपतजी भोईर, साईनाथ पाटील, संरक्षण मंत्री कशेली यांच्याकडून या संघाला शुभेच्छा आहेत. महेश तरे शॉर्ट रनअपनी पहिल्या चेंडूला अगदी लॉंग रन लॉंग ऑफच्या मध्ये खेळले. साई चेंडूवर झेपावतोय, नाही रोखू शकत. 2 धावा. पहिल्या चेंडूवर राम चौधरी यांनी स्वतःचं आणि संघाचं धावांचं अकाउंट ओपन केलेलं आहे. 2. धावा पहिल्या चेंडूवर. इथे फुलटॉस चेंडूला ऑन साईडला आडव्या बॅटनं खेळलेत. बघूया क्षेत्ररक्षक जयेश, चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय दोन्ही खेळाडू दरम्यान. आज स्पर्धेमध्ये सर्वात मोठी धावसंख्या 65 धावा गावदेवी पूर्ण संघाने ठोकल्या होत्या. आणि आज या स्पर्धेची नाही तर या सीझनची पहिली 50 देवा टावरे या फलंदाजाने आपल्या नावावर कोरलेली आहे. इथे चेंडूला गिरीश मडवी यांनी स्टॉप केलाय. शॉट मिड ऑफ वर. नक्कीच गिरीश मडवी एक कूल कॅप्टन आहेत. धावसंख्या 5. 3 चेंडूमध्ये 5 धावा राम चौधरीच्या बॅटमधून. आता समोर फलंदाज आहे चंद्रकांत नाईक, ज्यांनी अक्षरशः दमान दौरा 2023 च्या स्पर्धेमध्ये धावांचा पाऊस पडला होता. मॅन ऑफ द सिरीज हा खेळाडू राहिला होता. चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी आणि या स्पर्धेतील एक सर्वात चांगला झेल त्यांनी या सामन्याच्या माध्यमातून टिपलेला आहे. चेंडूला ऑन साईडला खेळले तर इथे बालाराम हे सिनियर खेळाडू आपले चेंडूला अडवत आहेत. धाव मिळेल 1. एका धावेने संघाची धावसंख्या 6. 4 चेंडूमध्ये 6 धावा. 37 धावा बनवायचे आहेत. एक चांगली गोलंदाजी, अचूक टप्प्यावर नियंत्रित गोलंदाजी करावी लागेल स्वराज युवा प्रतिष्ठान कशेली संघाला. इथे बघूया पंचांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न अपील केली होती. पंच संजय पॉल सहमत नाहीये. लेगबाईचा इशारा करतात. धावसंख्या 7. 5 चेंडूमध्ये 7 धावा. महेश तरेनं प्रभावित गोलंदाजी आज केलेली आहे. 37 बनवायचे आहेत म्हणजे अजूनही 19 चेंडूमध्ये 30 धावांचं समीकरण शिल्लक आहे. नाही, नक्कीच महेश तरे या संघातील एक मुख्य गोलंदाज म्हणून ओळखलं जातं. तिथे चेंडू हवेमध्ये आहे. चांगला झेल टिपतोय जयेश. फलंदाज बाद चंद्रकांत नाईक छोटू.
गोलंदाज साई. पहिला चेंडू सबमरीन डिलिव्हरी, अगदी पहिल्यांदा चेंडू खालीच राहिला होता. फलंदाज इथे राम बाद झालेले आहेत.
बघा, जेव्हापासून संघामध्ये जयेश निलेश आलेत तेव्हापासून संतोष म्हात्रेंची जागा थोडीशी इष्टरक्षकापासून दूर झालेली आहे. याआधी त्यांनी भरपूर इष्ट्यांच्या मागे इष्टरक्षण केलेलं आहे. नक्कीच अगदी चांगले खेळाडू आहेत. नेहमी चेहऱ्यावर स्मित हास्य. इथे दुसरा चेंडू देखील आलाय. डॉट बघूया. अपील बॅटची कडा आणि फलंदाज बाद. क्या बात आहे.
फुलटॉस होता, चेंडू फुलटॉस, पंकजवर दबाव आहे, नक्कीच इथे एक धाव येईल. यानंतर आपण या स्पर्धेचा आयोजक संघ मीर स्पोर्ट भरोडी आणि आई गावदेवी काटई असा सामना पाहणार आहोत. इथे फटका फसलाय, साई जज करतोय, वेल जज कॅच. काय कमालीचा झेल, आज साई याचा दिवस आहे. गोलंदाजी असो, फलंदाजी असो की क्षेत्ररक्षण, तिन्ही फॉर्मेट मध्ये साई आज संघासाठी 100% देतोय.